शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो अपडेट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कापूस पिकासाठी पहिली फवारणी कोणती करायची, कधी करायची आणि कशासाठी करायची याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, कापूस पीक आपला हा 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान झाल्यानंतर आपल्याला कापूस पिकासाठी पहिली फवारणी करून घ्यायची आहे किंवा कापूस पिकाला खत दिल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे. यामध्ये शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला जर बघितले तर कापूस पिकामध्ये हिरवा तुडतुडा, काळा मावा हा खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. जर शेतकरी मित्रांनो तुडतुडा किंवा मावा आपल्या कापूस पिकामध्ये नसेल तर मग फवारणी करण्याची काहीच गरज नाही. जर आपल्या कापूस पिकामध्ये मावा तुडतुडा दिसून येतो तर त्याच दरम्यान आपल्याला पहिली फवारणी करून घ्यायची आहे. ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो, मावा आणि तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला इमिडाक्लोप्रिड 17.8% असलेलं कोणत्याही कंपनीचं 15 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, इमिडाक्लोप्रिड 30.5% जे की सुपर कॉन्फिडंट नावाने ओळखले जाते, त्याचा 7 ते 8 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे. दोनपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा आपल्याला मावा आणि तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला वापर करायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाच्या वाढीसाठी आपल्याला एका टॉनिकचा वापर करायचा आहे. त्यामध्ये PI कंपनीचे बायोविटा एक्स याचा 40 मिली प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे वापर करायचा आहे. ज्यामध्ये ह्युमिक ॲसिड आणि फुलविक ॲसिड हे आपल्याला पाहायला मिळते. ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामध्ये हिरवेपणासुद्धा येईल. त्याच्या व्यतिरिक्त कापूस पीक वाढायलासुद्धा आपल्याला मदत होईल. याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाच्या चांगल्या फुटव्यासाठी आपल्याला एका विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. ज्यामध्ये ICL कंपनीचे 11-36-24 याचा 100 ग्राम प्रति 15 लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे. या 3 घटकाची एकत्रित फवारणी करून आपल्याला कापूस पिकासाठी पहिली फवारणी करून घ्यायची. शेतकरी मित्रांनो, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच शेतीविषयक नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे. धन्यवाद.